नमस्कार, मी प्रतीक्षा. वार्तालापच्या ह्या पॉडकास्टमध्ये सुद्धा मी तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत करते. वार्तालापच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांचा आढावा आपण प्रत्येक पॉडकास्टमध्ये घेत असतो. कला क्षेत्र असू देत, राजकारण असू देत, तर अनेक क्षेत्रांमधील अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो. आणि आजचा पॉडकास्ट जो आहे तो तर जरा खासच आहे, कारण की यंग जनरेशनसाठी किंवा सगळ्यांसाठीच आज अनेक त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. महिन्याला आपल्या अकाउंटमध्ये आपली सॅलरी येते किंवा आपलं इन्कम येतं, पण महिना अखेरीला आपल्या अकाउंटमध्ये 0 पैसे राहतात. हा माझासुद्धा प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटतं माझ्या वयाच्या किंवा यंग जनरेशनच्या प्रत्येक मुलाचा हा प्रॉब्लेम असू शकतो. तर त्यांना पडलेल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण शोधणार आहोत, त्याचा आढावा घेणार आहोत. तर मला फार मजा येणार आहे, कारण मी स्वतः खूप एक्सायटेड आहे या सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधण्यासाठी. बरेचदा असं होतं की इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पैसे साठवायचे आहेत, पण ते कसे साठवायचे हे आपल्याला कळत नसतं. आणि म्हणूनच आज तुमच्यासाठी असे एक तज्ज्ञ घेऊन आलेलो आहोत या पॉडकास्टच्या माध्यमातून, जी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हा सगळ्यांना देणार आहेत. आज आपण भेटणार आहोत. ते गेले कित्येक वर्ष SIP बद्दल असेल, वेल्थ क्रिएशनबद्दल असेल, फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल असेल, या सगळ्याबद्दल सोप्या पद्धतीमध्ये सगळ्यांनाच नेहमी समजावून सांगत असतात. आणि म्हणूनच आज त्यांना आपण इथे बोलवलेलं आहे. आज आपल्यासोबत असणार आहेत PRK इन्व्हेस्टमेंटचे राजेश वसंत खोंड सर. सर नमस्कार. आमच्या नमस्कार वार्तालापच्या सर्वांना. ह्या चॅनलवर, ह्या माध्यमामध्ये मी तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. खरंच आज मला पर्सनली खूप आनंद होतोय की तुम्ही इथे आलेला आहात, कारण माझ्यासारखी जी व्यक्ती आहे, माझ्या अकाउंटला पैसे येतात, पण महिन्याच्या सुरुवातीला अकाउंट छान असतं, पण शेवटापर्यंत ते अकाउंटमध्ये जो बॅलन्स आहे तो शून्य झालेला असतो. बरोबर. आणि आज तुम्ही मला सुद्धा सोप्या पद्धतीत सांगावं की कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची असते किंवा कशा पद्धतीने पैसे आपण साठवू शकतो. तर आपण सुरू करूयात या पॉडकास्टला. आणि ह्याच अनुषंगाने मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते. PRK इन्व्हेस्टमेंट तुम्ही सुरू केलं आणि हे रोप तुम्ही लावलं आणि आज संबंध ठाणा किंवा संपूर्ण महाराष्ट्र बघतो, याचा वटवृक्ष झालेला आहे. तर PRK इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यामागचं तुमचं कारण काय होतं, किंवा ही संकल्पना कशी काय मनात आली की आपण PRK इन्व्हेस्टमेंट सुरू करून अशा पद्धतीने पुढे काम करावं? सगळ्यात पहिलं म्हणजे PRK इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी झाली, तर मी ॲक्च्युली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं आहे. मी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी डिग्री करून, डिप्लोमा आणि डिग्री करून IT क्षेत्रात 21 वर्ष काम करत होतो. पण हे 21 वर्ष काम करताना मला एक लक्षात आलं की माझ्या आजूबाजूचे मित्र IT क्षेत्रातले 1,00,000, 1,50,000, 3,00,000 पगार असले तरीसुद्धा मंथ एंडला शेवटी त्यांना काहीतरी प्रॉब्लेम यायचा की अरे आपलं काहीतरी चुकतंय. आणि शिवाय हे करताना मला पण स्पेसिफिकली लॉकडाऊनच्या वेळी मला हे लक्षात आलं की जे मित्रांच्याकडे वास्तुशांतीला कार घेतली पार्टी, घर घेतलं वगैरे, त्यांच्याकडे जायचो. तर लॉकडाऊनच्या वेळी ते मित्र मला म्हणायचे अरे काही फंड अवेलेबिलिटी आहे का. म्हणजे तेव्हा मला लक्षात आलं की पैसा, इन्कम, सॅलरी मोठी असून फायदा नाही आहे. तर आपल्याला त्याचं व्यवस्थित नियोजन करता आलं पाहिजे, आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करता आलं पाहिजे. आपण म्हणतो ना, एक इमर्जन्सी फंड आपल्याला तयार करता आला पाहिजे. तर तो सगळा ह्याच्याकरता मी मग शिकता म्हणजे IT इंजिनिअरिंगचा जॉब करत होतो मी 21 वर्ष. तेव्हा मी 2 वर्षामध्ये MBA इन फायनान्स केलं. आणि मग MBA इन फायनान्स करून मी आता वयाच्या 47व्या वर्षी रिटायरमेंट घेतली आणि आता पूर्णपणे ह्या बिझनेसमध्ये आहे. अच्छा.